मी तुला सांगतो, भाषावार प्रांतरचना झाली. त्या भाषावार प्रांतरचनेच्या आंदोलनामध्ये मला वाटत नाही की अजून कुठल्याही राज्याला स्वतःची राजधानी मिळवण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागला जेवढा महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या मराठी भाषिकांना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याच्यासाठी संघर्ष करावा लागला. की साधारणपणे 1937 पर्यंत, म्हणजे रामचंद्र बुवा असं म्हणतात की 1937 पर्यंत पंडित नेहरू हे या विचारांचे अगदी कट्टर समर्थक होते की भाषावार हे प्रांतरचना असली पाहिजे वगैरे. पण नंतर कुठेतरी म्हणजे स्वातंत्र्यानंतर ह्यांचा विचार आपल्याला बदलताना दिसला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी त्यांचं असं मत मांडलंय की, आणि ते फार इंटरेस्टिंग आहे की ते असं म्हणतात कसं आहे की इथे गुजराती भाषिक जे आले, गुजराती भाषिक मी अशासाठी म्हणतो की त्यावेळेला तो तसा संघर्ष होता ना की मराठी विरुद्ध गुजराती. तर गुजराती भाषिक इथे आले ते स्वतःहून आले नाही, त्यांना ईस्ट इंडिया कंपनीने आणलं आडत म्हणून. कारण बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये तसे वाणी किंवा बनिया ही कम्युनिटी फार लहान आहे, तर त्यामुळे त्यांना इथे आणलं. आणि ते असं म्हणतात की कसं होतं की मी मराठी इथलं मूळ मालक आहेत मुंबईचे, आणि तुम्ही इथे आलात आणि तुम्ही म्हणजे मॉर्टगेज केलेल्या किंवा लीजवर दिलेल्या जागेवर घरं बांधली किंवा स्ट्रक्चर बांधले म्हणून ती जागा तुमची होत नाही, ती जागा त्याचीच राहते मूळ मालकाची. असं त्यांनी हे केलं आणि त्यांचाही पाठिंबा या सगळ्या आंदोलनाला होता. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मुंबईमध्ये तुम्ही अनेकदा आलेला असाल, गेट ऑफ इंडियाला गेलेला असाल, मरीन ड्राईव्ह फिरलेला असाल, पण या मुंबईमध्ये असं एक ठिकाण आहे जे महाराष्ट्राच्या निर्मितीचं, महाराष्ट्राच्या इतिहासाचा दाखला देत असतं. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे या लढ्यामध्ये 106 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं होतं आणि या बलिदानानंतरच मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली होती. महाराष्ट्राची प्रांतवार रचना जेव्हा झाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र हा निर्माण झाला होता. आणि या संयुक्त महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आजच्या महाराष्ट्र दिनी आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि म्हणूनच या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला आज घेऊन आलेलो आहेत मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाच्या इथे. या हुतात्मा स्मारकाच्या इथे तुम्ही माझ्या मागे बघितलात तर याचं जे महत्त्व आहे महाराष्ट्राच्या इतिहासामधलं, मुंबईच्या इतिहासामधलं, तेच आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये आपण या सगळ्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. चला माझ्यासोबत. फ्लोरा फाउंटन मुंबईतलं एक प्रसिद्ध ठिकाण, जिथे तुम्ही अनेकदा आलेला असाल, सेल्फी काढले असतील, फोटो काढलेले असतील. पण या फ्लोरा फाउंटनच्या समोरच आहे संयुक्त महाराष्ट्राचं स्मारक, जिथे महाराष्ट्राचा इतिहास, मुंबईचा इतिहास हा कोरलेला आहे, सांगितलेला आहे. आणि याच स्मारकाचं आपल्याला त्याची माहिती घ्यायची आहे. जे 106 हुतात्मे झाले होते त्यांचं बलिदान नेमकं कशासाठी होतं, मुंबई ही महाराष्ट्राला नेमकी कशी मिळाली, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी धवल कुलकर्णी आहेत. धवल, आम्ही इथनं आत्ता फिरत होतो आणि मी अनेकदा मुंबईमध्ये आलेलो आहे किंवा माझे मित्र आलेले आहे, ते अनेक ठिकाणी फिरतात, इथे जाऊन ह्या फ्लोरा फाउंटनच्या समोर सेल्फी पण काढतात. पण अनेकांना हे जे स्मारक आहे, जे आपण त्याला हुतात्मा स्मारक म्हणतो, हे फारसं माहीत नाही आहे, तो इतिहास माहीत नाही आहे. मुंबई काही सहजासहजी महाराष्ट्राला मिळालेली नाही आहे, हे त्यांच्या गावी नाही आहे. कसा इतिहास सांगायचा आपण त्यांना? कसं आहे, मी म्हणेन की मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळाली नाही, बरोबर आहे. मी तुला सांगतो, भाषावार प्रांतरचना झाली. त्या भाषावार प्रांतरचनेच्या आंदोलनामध्ये मला वाटत नाही की अजून कुठल्याही राज्याला स्वतःची राजधानी मिळवण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागला जेवढा महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या मराठी भाषिकांना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याच्यासाठी संघर्ष करावा लागला. आणि इथे जे आपल्याला दिसतंय संयुक्त महाराष्ट्राचं स्मारक, हे कुठेतरी या संघर्षाचं, या शौर्याचं प्रतीक म्हणून उभं आहे. पण मला तुला हेही सांगितलं पाहिजे की ज्या परिसरामध्ये आपण उभे आहोत इथे हे आपल्याला दृश्य स्वरूपात एक दिसतंय मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्रातील लोकांच्या शौर्याचं किंवा त्यांच्या लढ्याचं एक स्मारक म्हणून. पण त्यांच्या शौर्याचं दुसरं एक स्मारक सुद्धा इथे होतं. आज ते नाही, आज आपल्याला ते दिसत नाहीये, पण ते स्मृतीच्या रूपाने आहे. आता ते कसं, हे मी तुला थोडा एक इतिहास त्याचं सांगतो. तू डॉन पिक्चर पाहिला असशील अमिताभ बच्चनचा, त्याच्यात एक गाणं आहे, मुंबई नगरी या तू देख बबुआ, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, त्याच्यात त्या गाण्यामध्ये अमिताभ असं म्हणतो की
चर्च का गेट है पर चर्च लापता. आता यातली गंमत तुला सांगतो, ते चर्च, ज्या चर्चचा उल्लेख अमिताभ त्या गाण्यामध्ये करतो, चर्च तिकडे सेंट थॉमस कॅथीड्रल. आणि आपण आता जिथे उभे आहोत तिथे म्हणजे आता मुंबईचा किल्ला होता. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना आज की तो आज किल्ला नाहीये, पण स्मृतीच्या रूपाने जिवंत आहे. म्हणजे आता मला समजा कोणी म्हटलं की तू समजा इथे आता मी कुठं कामासाठी आलो, कोणी म्हटलं की बाबा तू कुठं जातोयस, तर मी काय म्हणेन मी फोर्टात जातोय. हा फोर्ट इकडे होता एकेकाळी. म्हणजे सांगायचं झालं तर साधारणपणे आता जिथं टाउन हॉल आहे तिथून ते इथपर्यंत आपल्या काळ्या घोड्यापासून ते बाजार गेट पर्यंत म्हणजे आताचं जीपीओ जिथे आहे तिथे हा किल्ला होता. त्याचे 2 गेट होते समुद्राच्या दिशेने उघडणारे, त्याला म्हणायचे मरीन गेट्स. आणि 3 गेट जे होते ते इथे होते जमिनीच्या बाजूला. एक होता अपोलो गेट म्हणजे आज जिथे काळा घोडा आहे त्या भागात. दुसरं आपण आता जिथे उभे आहोत तिथे होतं चर्च गेट. आणि तिसरं होतं बाजार गेट. अजूनही बाजार गेट हे नाव आहे, चर्च गेटही आहे. आता काय झालं की त्या कालखंडामध्ये आता 1864 पासून हळूहळू हा मुंबईचा किल्ला पाडला. सर बाटल फ्रेर हे जे मुंबईचे गव्हर्नर होते, राज्यपाल होते, त्यांनी पाडला. आणि हा फ्लोरा फाउंटन जो आपल्याला मागे दिसतोय याचं मूळ नाव ऍक्च्युली फ्रेर फाउंटन होतं. सर बाटल फ्रेर यांच्या स्मरणार्थ त्यांना सन्मानार्थ हे फाउंटन उभं करण्यात आलं होतं. आता इंग्रजांचा त्या काळातला सगळ्यात मोठा शत्रू कुठला, तर मराठे. आता कलकत्ता आणि मुंबई ही अशी 2 शहरं होती इंग्रजांसाठी अत्यंत महत्वाची असलेली, ज्याच्या भोवती एक मराठा खंदक होता. त्याला मराठा डिच असं म्हणायचे. का बांधला होता की मराठ्यांनी या किल्ल्यावर आक्रमण करू नये. आता हा मराठा डिच अर्थात नाही, तो नंतर बुजवण्यात आला. पण डोबळपणे आपण असं म्हणू शकतो की हे ज्या किल्ल्याचे जे हे होते म्हणजे तशी तटबंदी होती त्याच्या इथून तर जायचं म्हणजे कदाचित इथंही असेल. आता विलक्षण योगायोग बघ, 2018 मध्ये ज्यावेळेला मराठा क्रांती मोर्चा मुंबईमध्ये आला तेव्हा तो कुठे थांबला, आझाद मैदानावर, जिथे एकेकाळी मराठा डिच होता. कसा योगायोग असतो बघ. कारण हा जो आता आपण परिसर बघतो हा सगळा त्या काळात रिकामा होता. त्याला एस्प्लेनेड म्हणायचे. म्हणजे असं मोकळं मैदान होतं किल्ल्याच्या समोर आणि प्रत्येक किल्ल्याच्या समोर ते असतं. कारण नाही तर मग शत्रू आले तर कसं कळणार. तर हे मराठा खंदक सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाचं, मराठ्यांच्या शौर्याच्या इतिहासाचं एक प्रतीक होतं. त्याच नाहीये, दुसरं प्रतीक आपल्याला इथं दिसतंय. आता कसं आहे की ज्या वेळेला आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल बोलतो तर आपण महाराष्ट्र म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची संकल्पना आहे ही फार पुरातन आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या लेखनामध्ये आपल्याला महाराष्ट्र मंडळ असा एक शब्द आढळतो. त्याच्याही अगोदर आपण जर बघितलं चालुक्य सम्राट जे होते पुलकेशी, त्यांच्या दरबारामध्ये एक रविकीर्ती नावाचे एक कवी होते. तर त्यांनी केलेल्या एका शिलालेखामध्ये ऐहोलला त्यांनी त्रिक महाराष्ट्र असं वर्णन केलेलं आहे. महानुभाव पंथाचे सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे असं म्हणतात की महाराष्ट्र कुठला, तर मग जिथे मराठी भाषा बोलली जाते. कारण बघा चक्रधरांनी जे काय सांगितलं मराठी भाषेत सांगितलं, तर जिथे मराठी बोलली जाते हा भाग महाराष्ट्र. आता महाराष्ट्र कुठला याच्यावर जेटी मोलजवत असेल, राजाराम शास्त्री भागवत असतील, यांनी बरंच हे केलेलं आहे की पण 1937 पर्यंत म्हणजे रामचंद्र बुवा असं म्हणतात की 1937 पर्यंत पंडित नेहरू हे ह्या विचारांचे अगदी कट्टर समर्थक होते की भाषावार हे प्रांतरचना असली पाहिजे वगैरे. पण नंतर कुठेतरी म्हणजे स्वातंत्र्यानंतर ह्यांचा विचार आपल्याला बदलताना दिसला किंवा कुठेतरी असं आपल्याला दिसतं की ह्याच्या विचारांना कुठेतरी त्यांनी डायल्यूट केलं. याचं कारण अर्थात उघड होतं. 1947 मध्ये फाळणी झाली ही धर्माच्या आधारावरती आणि त्याची फार भयंकर किंमत ही ह्या देशाला चुकवावी लागली. म्हणजे भारतीय उपखंडाला चुकवावी लागली. म्हणजे अत्यंत रक्तरंजित असा इतिहास होता. त्यामुळे कुठेतरी नेहरूंना असं वाटायला लागलं की नाही नको बाबा आता परत ते नवीन भूत कशाला काढा बाटलीतून. मग नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारी असतील, नंतर सरदार वल्लभभाई पटेल असतील, कुठेतरी हे केलं की हे नको आपल्याला. पण कसं झालं की 1950च्या आसपास म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेचच त्याला मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये जे तेलुगू भाषिक होते त्यांचं असं मत म्हणलं की कुठेतरी आमच्यावर अन्याय होतोय तमिळ भाषिकांकडनं. आणि 1952 मध्ये म्हणजे ऑक्टोबर 1952 मध्ये पोट्टी श्रीरामलू हे गांधीवादी होते, स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं की आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती ही झाली पाहिजे. डिसेंबरमध्ये
त्यांचं निधन झालं दुर्दैवाने आणि प्रचंड हिंसा भडकली आंध्र प्रदेशात. म्हणजे सरकारी कचेऱ्यामध्ये हल्ले, दंगली, हे ते सगळं. त्याच्यानंतर केंद्र सरकारला असा निर्णय घ्यावा लागला की आंध्र प्रदेशच्या राज्याची स्थापना करणं, आणि ते 1953 मध्ये आंध्र प्रदेशचं राज्य अस्तित्वात आलं. आता आंध्रामध्ये ही मागणी झाल्यानंतर की इतर ठिकाणी, जसं आता पंजाबमध्ये पंजाबी सुभा, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक राज्य, याही मागण्या पुढे आल्या अर्थात. आता कसं झालं की 1954 मध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन कमिटी म्हणजे SRC ची स्थापना केंद्र सरकारकडनं झाली. आणि ह्या SRCने म्हणजे अनेक, म्हणजे 100च्या आसपास शहरांमध्ये ते गेले, अनेकांशी बोलले. तर मुंबईमध्ये हे लोक ज्या वेळेला आले तेव्हा मुंबईतल्या काही लब्ध प्रतिष्ठितांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये टाकायला विरोध केला. आता ह्याच्यामध्ये कोण होते, तर ह्याच्यामध्ये गुजराती भाषिक होते आणि महत्त्वाचं म्हणजे पारसी समाजाचे लोक होते. म्हणजे अगदी JIT टाटा, म्हणजे आपण आता उभे आहोत तिथून अगदी हाकेच्या अंतरावरच टाटा ग्रुपचं हेडक्वार्टर आहे, स्वतः JIT टाटा सुद्धा ह्याच्यामध्ये होते. तर यांचं म्हणणं काय होतं की आता रामचंद्र गुहा असं म्हणतात इंडिया आफ्टर गांधीमध्ये की त्यांना असं वाटलं की हे जे एकदा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली तर आम्हाला मराठी भाषिक राजकारण्यांना रिपोर्ट करावं लागेल, कारण कसं आहे तेव्हा लायसन्स परमिट राज होतं, हे होतं ते. आणि दुसरं म्हणजे जे सतत एक कारण देण्यात येतं की मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे. आणि मला आता एक खूप खेदाने हे सांगावं असं वाटतंय की ज्या वेळेला मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन कॅरेक्टरचा विषय येतो ना, त्यावेळेला मुंबईचं कसं कॉस्मोपॉलिटन कॅरेक्टर किंवा मुंबई कशी बहुभाषिक आहे हे सांगताना मुंबईची जी मराठी मुळं आहेत ही नाकारण्यात येतात, किंवा मराठी भाषिकांनी या शहरासाठी जे काही केलेलं आहे. म्हणजे आता मला अगदी सांगायला हरकत नाही, आता इथे मी सेंट थॉमस कॅथिड्रलचा उल्लेख केला, तर मुंबईचे त्या काळातले सगळ्यात मोठे मर्चंट प्रिन्स म्हणजे त्या काळातले अंबानी वगैरे म्हणून मराठी मनुष्य होता, रामाकामत लोटलीकर, जगन्नाथ शंकर शेट होते, नाना शंकर शेट. मग इथे आता जे गणबोध स्ट्रीट आहे मग ते त्यांच्या आजोबांच्या नावे. थोडं आता ह्याच्याकडे यायचंय. मला हे नाही सांगतो, आता काय झालं की या लोकांचं असं म्हणणं होतं की मुंबई कॉस्मोपॉलिटन राहिली पाहिजे. आणि मी म्हटल्याप्रमाणे की मुंबईचं कॉस्मोपॉलिटन कॅरेक्टर हे कायम मुंबईच्या मराठीपणाला नाकारून तेव्हापासून चालत आलेलं असावं. म्हणजे कसं होतं, थोडे काय मजेशीर उदाहरण द्यायचं झालं असेल तर तुला आठवत असेल मागे एक विक्रम वेताळ नावाची सिरीज लागायची दूरदर्शनवरती, आणि तो विक्रम असं वेताळाला खांद्यावर घेऊन जातो. तसं मराठी माणसाने कॉस्मोपॉलिटनिझमचं मडं कायम खांद्यावर घ्यायचं, तर असं आहे तो तेव्हाही होतं, आजही तेच आहे. तर काय झालं की ह्यांनी विरोध केला की बा आम्हाला मुंबई महाराष्ट्रात नको. त्यावेळेला अनेक जे समाजातले राजकारणी असतील, विचारवंत असतील, कार्यकर्ते असतील, हे सगळे संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या रूपाने एकत्र आले. आता ह्याच्यात कोण कोण होतं, याच्यामध्ये सेनापती बापटांसारखे एक अत्यंत काय म्हणतो रिस्पेक्टेड असे एक स्वातंत्र्य सैनिक होते, गांधीवादी होते, प्रबोधनकार ठाकरे होते, वारा कोठारींसारखे पत्रकार होते, आचार्य अत्रेंसारखे पत्रकार होते, केशवराव जेदेंसारखे ब्राह्मणेतर समाजातले अत्यंत खंदे असे कार्यकर्ते होते, धनंजयराव गाडगिळांसारखे अर्थतज्ञ होते, शाहीर अमर शेख होते, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते. कारण डांगेंचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं या पुतळ्यामध्ये तर कामगार सुद्धा आहे, आणि या गिरणी कामगारांनी, मुंबईतल्या कामगारांनी मुंबई मिळवून दिली, त्याच्यामध्ये डांगेंचं फार मोठं योगदान आहे. आणि कसं झालं की ज्या वेळेला हे यांनी एकत्र आले आणि यांनी एक कुठेतरी म्हणजे फक्त रस्त्यावरचं आंदोलन नाही, याची एक इंटलेक्च्युअल केस ज्याला आपण म्हणू की धनंजयराव गाडगिळांसारख्यांनी वगैरे हे केली. त्यांचं काय म्हणणं होतं की मुंबई पूर्वापार महाराष्ट्रातच आहे ना, मुंबईची सगळी दळणवळणाची साधनं असतील, मुंबईतला पाणी पुरवठा असेल, मुंबईत येणारं दूध पाणी सगळं बाहेरून येतं. आणि अजूनही म्हणजे किती तुम्ही कॉस्मोपॉलिटन म्हणा, काही म्हणा, वस्तुस्थिती अशी होती तेव्हाही आणि आजही की मराठी भाषिक हे मुंबईतले सगळ्यात म्हणजे तो सगळ्यात मोठा वर्ग होता मुंबईतला. महत्त्वाचं म्हणजे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला होता, आणि त्यांनी त्यांचं असं मत मांडलं आहे की, आणि ते फार इंटरेस्टिंग आहे की ते असं म्हणतात कसं आहे की इथे गुजराती भाषिक जे आले, कारण गुजराती भाषिक मी अशासाठी म्हणतो की त्यावेळेला तो तसा संघर्ष होता ना की मराठी विरुद्ध गुजराती. तर गुजराती भाषिक इथे आले ते स्वतःहून आले नाही, त्यांना ईस्ट इंडिया कंपनीने आणलं आडत म्हणून. कारण बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये तसे वाणी किंवा बनिया ही कम्युनिटी फार लहान आहे, तर त्यामुळे त्यांना इथे आणलं. आणि ते असं म्हणतात की कसं होतं की मी मराठी इथले मूळ मालक आहेत मुंबईचे,
आणि तुम्ही इथे आलात आणि तुम्ही म्हणजे मॉर्टगेज केलेल्या किंवा लीजवर दिलेल्या जागेवर घरं बांधली किंवा स्ट्रक्चर बांधले म्हणून ती जागा तुमची होत नाही, ती जागा त्याचीच राहते, मूळ मालकाची. असं त्यांनी हे केलं आणि त्यांचाही पाठिंबा या सगळ्या आंदोलनाला होता. काय झालं 1955 मध्ये म्हणजे कामगारांचा अक्षरशः एक मोठा लोंढा हा ओव्हल मैदानकडे जात होता. त्यामुळे याच परिसरामध्ये पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, अनेक लोक जखमी झाले, मारले गेले. त्याचं सगळ्याचं स्मारक आज आपल्याला इथं दिसतंय. 16 जानेवारी 1956 रोजी केंद्र सरकारने असं सांगितलं की गुजरात, महाराष्ट्र आणि केंद्रशासित मुंबई अशी 3 राज्य अस्तित्वात येतील. तर ह्याला ह्यांचा विरोध होता म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीचा. आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि पुढची 4 वर्ष म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या एका ध्येयाने झपाटून, म्हणजे ती घोषणाच होती संयुक्त महाराष्ट्र समितीची, झपाटून अक्षरशः हे सगळे नेते कामाला लागले. आणि 1957ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अक्षरशः काँग्रेसचं पानिपत होता राहिलं. कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, स्वातंत्र्योत्तर काळातली सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली लोक चळवळ कुठली तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. दुसरं, आणि हे फारसं लोकांच्या लक्षात येत नाही, सगळ्यात मोठी त्या काळातली काँग्रेस विरोधी आघाडी, पहिली आणि सगळ्यात मोठी काँग्रेस विरोधी आघाडी कुठली असेल तर ती संयुक्त महाराष्ट्र समिती होती. याच्यामध्ये समाजवादी होते, याच्यामध्ये कम्युनिस्ट होते, याच्यामध्ये ब्राह्मणेतर होते, याच्यामध्ये आचार्य अत्रेंसारखे तसे, म्हणजे ते अत्रे तसं पाहिलं तर कुठल्या पक्षाचे नव्हते, म्हणजे अत्रेच स्वतः पक्ष, पण त्यांच्यासारखे नेते होते. तर ह्या सगळ्यांनी मिळून आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला. आपण सगळा इतिहास समजून घेतला मुंबईचा, मुंबई महाराष्ट्राला कशी राहिली पाहिजे हे समजून घेतलं, नेत्यांच्या आंदोलनाबद्दल समजून घेतलं. पण हे जे ठिकाण आहे हे हुतात्मा स्मारक म्हणून का ओळखलं गेलं, इथे नेमकं काय घडलं होतं आणि तो एक महत्वाचा टप्पा ठरला या सगळ्या चळवळीतला? सांगतो मी. विनंती करीन, तुम्ही इथे पॅन केलं ना तुम्हाला ते दिसेल. इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं, लाठीचार्ज झाला होता, गोळीबार झाला होता. आणि त्यावेळेला पण मला सांगितलं पाहिजे, मी एक गोष्ट मला जरूर सांगितली पाहिजे की ज्यावेळेला मोरारजी देसाईंनी पोलीस ॲक्शन केलं म्हणजे आपल्या आंदोलकांवरती संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातल्या, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे फ्री प्रेस जर्नलमध्ये कार्टूनिस्ट होते आणि त्यांनी मुंबई नावाच्या एका मासिकामध्ये कार्टून काढलं होतं मोरारजी देसाईंचं. आणि अशा कवट्यांच्या ह्याच्यावरती मोरारजी देसाई उभे आहेत आणि कॅप्शन होतं नरमांस भक्षक. त्यानंतर मग त्यांचे वॉरंट आलं, मग त्यांना काही काळ अंडरग्राऊंड राहावं लागलं. आणि अनेक ह्याच्यामधनं ते मावळा किंवा मराठा अशी नावं घेऊन कार्टून्स काढायचे. तर हे इथे जिथे फायरिंग झालं, जिथे लाठीचार्ज झालं, हे ठिकाण आहे. म्हणजे अनेक ठिकाणी झालं, ते इथेही झालं. पण राहुल, मी तुला सांगतो ह्याच्यावरची नावं बघ. म्हणजे मला एक गोष्ट सांगावी की मराठी आयडेंटिटी जी आहे ही समावेशक असली पाहिजे. तू इथे नावं जर बघशील तर मी अगदी काही नावं हे आता हृदय सिंग, दारजी सिंग, हां अजून मी ही नावं मुद्दाम वाचून दाखवतो. आता करपैया देवेंद्र, हां इथे एक मुन्शी वजीर अली. मला हे सांगायचं आहे, संयुक्त महाराष्ट्र हे लोकांना फारसं माहीत नाही आणि त्यामुळे मला हे मुद्दाम सांगायचं आहे की मराठी म्हणजे मराठी आयडेंटिटी किंवा मराठी माणूस म्हणजे कोण, की मराठी आडनाव असलेला हिंदू नव्हे. मराठी आयडेंटिटी व्यापक आहे. कसं असतं, काही लोक जन्माने मराठी असतील, काही लोक कन्व्हिक्शनने असतील. या आंदोलनामध्ये जे इतर भाषिक लोक पडले होते, म्हणजे उत्तर भारतीय असतील, मुसलमान असतील, तेलुगू भाषिक असतील, हे माहीत नसलेली गोष्ट सांगतो, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये तेलुगू भाषिकांचा फार मोठा रोल होता. म्हणजे मनोहर कदमांचं एक पुस्तक आहे मुंबईच्या उभारणीत तेलुगू समाजाचं योगदान, अक्षर प्रकाशनाने काढलेलं 1996ला. आता तुला गंमत सांगतो, ही जी इथे आपल्याला मुंबई हायकोर्टाची इमारत दिसते, राजाबाई टॉवर दिसते, असं कुणी बांधलं? तर तेलुगू कॉन्ट्रॅक्टरने बांधलं. कारण तेलुगू मंडळी मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्टर होती मुंबईत. हे कुणी बांधलं? रावसाहेब नागुसयाची, ज्यांचं नाव नागुसयाची वाडीला आहे, म्हणजे जिथं सामनाचं ऑफिस आहे तिकडे. आणि त्यांच्या म्हणजे 1973ला ज्यावेळेला महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची स्थापना झाली त्यावेळेला त्याच्यामध्ये हे तेलुगू भाषिकही होते. 1973लाच शेतकऱ्यांच्या आसूडचं जे पहिलं वाचन केलं महात्मा फुलेंनी हे मुंबईला रावसाहेब नागुसयाचींच्या ताडदेवमधील बंगल्यात त्यांनी केलं होतं. तर हे लोक मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इंग्रजीत आपण जे स्वॉर्ड आर्म म्हणतो, खडगहस्त,
या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे कोण होते, तर हेही होते तेलुगू भाषिक. म्हणजे GL रेड्डी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते ते या आंदोलनामध्ये होते. आणि सोलापूर वगैरे इथे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर तिथला जो तेलुगू भाषिक पद्मशाली समाज आहे हाही रस्त्यावर उतरला, त्यांनी आंदोलनं केली. CD देशमुखांसारखे अत्यंत विद्वान असे एक राजकारणी यांनी फायनान्स ते वित्तमंत्री होते नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये, राजीनामा दिला की बुवा संयुक्त असा इतका करारीबाणा असलेला मला तरी दुसरा नेता फार त्या कालखंडातला आठवत नाही की एका तत्वासाठी राजीनामा देणारा. तर त्याच्या अगोदर असं केलं होतं डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या ह्याच्यावरती. तर त्यांनी जसा राजीनामा दिला संयुक्त महाराष्ट्र होत नाही म्हणून, तसंच मुंबईचे महापौर होते नरसिंगराव पुपाला. नरसिंगराव पुपालांनी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या विषयावर महापौर पदाचा राजीनामा दिला होता. तर मला हे सांगायचं आहे तुला आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा की ज्या ज्या वेळेला मराठीपणाचा प्रश्न येतो तर तुम्ही लक्षात घ्या की मराठी आडनाव असलेली हिंदू व्यक्ती म्हणून मराठी नाही. आता मला एक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते सांगत होते पुण्याचे की ते कसं आहे म्हणे, लोक जनरली बोलताना असं सहज बोलतात, नंतर नाव विचारलं अच्छा तुम्ही हा शेख, हा मला लगेच हिंदीत सुरू करतात. अरे मराठी भाषिक मुसलमान येते असं काय करताय तुम्ही. तर तसं हे कन्व्हिक्शनने मराठी असं हे लोक आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो आज वसई भागामधले ख्रिश्चन समाजाचे लोक असतील ईस्ट इंडियन, तेही मराठी भाषिक आहेत. मुस्लिम समाजाचे लोक आहेत कोकणातले हे ते सगळे, तेही मराठी भाषिक आहेत. हे विचारायचं की ह्या मूर्तीचं सुद्धा एक महत्व आहे. म्हणजे आपण मगाशी म्हटलं की कामगारांचं एक प्रतिनिधित्व करतं ते मशाल घेतलेल्या व्यक्ती आहे, मशाल आहे. आणि दुसरीकडे शेतकरी दिसतोय. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शेतकरी आणि कामगारांचं अनन्यसाधारण महत्व राहिलेलं आहे. त्यांनीच ही उभारलेली चळवळ होती. ह्या पुतळ्यामधनं किंवा या स्ट्रक्चरमधनं त्यांचं प्रतिनिधित्व कसं दाखवलं जात आहे. कसं आहे, मी तुला तेव्हाही म्हटल्याप्रमाणे आज आपण संयुक्त महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे सगळं या लोकांमुळे. म्हणजे लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली मुंबईतल्या गिरणी कामगारांनी जो संघर्ष केला आणि शेकाप वगैरे हे जे तत्सम पक्ष होते काँग्रेस विरोधी त्या काळातले, त्यांच्या नेतृत्वाखाली जो शेतकऱ्यांनी संघर्ष केला म्हणून आज आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला. पण मला नक्की एक प्रश्न विचारावा असं वाटतो, म्हणजे सगळ्यांना किंवा स्वतःला सुद्धा, या संयुक्त महाराष्ट्रामध्ये यांचं काय झालं. आज गिरणी कामगार कुठे आहेत आपले, नागवले गेले ना पूर्ण, आपल्या गिरण्या बंद पाडल्या गेल्या. कारण गिरण्या चालवण्यापेक्षा गिरण्यांची जमीन विकणं हे मालकांसाठी फायद्याचं होतं आणि ते त्यांनी केलं. आणि आपले राजकारणी म्हणजे मराठीच्या नावाने गळे काढणारे सुद्धा हे उघड्या डोळ्याने बघत राहिले ना शेतकऱ्यांची आज काय अवस्था आहे. म्हणजे ज्या कष्टकऱ्यांनी कारण बघ संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये ते प्रबोधनकारांनी सांगितलं होतं त्यांच्या एका भाषणामध्ये की हे राज्य कुणाचं, संयुक्त महाराष्ट्र कुणासाठी पाहिजे आम्हाला संयुक्त महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांसाठी पाहिजे, राबणाऱ्या हातांसाठी पाहिजे, त्यांचं राज्य म्हणून पाहिजे. तर हे कुठे येतात आज त्यांची काय अवस्था आहे. मला वाटतं याचा नक्की विचार केला पाहिजे की मुंबई हा महाराष्ट्र हा कुणाचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे का भांडवलदारांचा आहे. मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे मुंबईतल्या लोकांना आणि मुंबईच्या बाहेरून जे लोक येतात इथे बघायला, तुम्ही गेटवे ऑफ इंडिया बघाल, तुम्ही फाउंटन बघाल, इथे नक्की हात जोडून जा. कारण आज मराठी माणूस म्हणून आपण ताट मानेने का होईना जगू शकतो महाराष्ट्रामध्ये. ह्याच्यामध्ये या सगळ्या हुतात्म्यांचं आणि या कामगारांचं आणि कष्टकऱ्यांचं योगदान आहे, हे कधी विसरू नका एवढं मला तुम्हाला सांगायचं. हाच धागा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. मुंबईमध्ये इतर ठिकाणी बघा, त्याचा आनंद घ्या, पण ज्या चळवळीमुळे ज्या लोकांमुळे ही मुंबई महाराष्ट्राची राहिलेली आहे, हे मराठीचं राज्य निर्माण झालेलं आहे, त्यांना एकदा नतमस्तक करायला विसरू नका. आणि या महाराष्ट्र दिनी आम्ही सुद्धा मुंबई तकडनं सुद्धा या सगळ्या जे हुतात्मा आहेत त्यांना आम्ही आदरांजली वाहतो. आणि हा खास एपिसोड्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की सांगा, तुम्हाला ही जी माहिती मिळाली त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आशिषसह मी राहुल, मुंबई तक.